सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने या मुलांशी ज्या पद्धतीने वागणूक दिली आहे ती फार हृदयस्पर्शी आहे। काही मुलं या व्यक्तींच्या भावनाभोवती उभी असल्याचे व्हिडिओ दिसत आहे। ही लहान मुलं गाडी साफ करताय। गाडीच्या आत बसलेली व्यक्ती त्या मुलांशी बोलते। या दरम्यान मुलं जेवणाबद्दल बोलतात। यानंतर ती व्यक्ती मुलांना कारमध्ये बसून 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन जाते आणि तिथे त्यांना उत्तम जेवणाचा आनंद लुटण्यास सांगते। मुलांसाठी हा फारच अविस्मरणीय अनुभव होता। या 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन ही मुलं त्यांच्या आवडीचा पदार्थाचा आस्वाद घेतात। यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासारखा आहे। सनी देओलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। या व्हिडिओमध्ये दिसत आहे की तो मुंबईच्या रस्त्यावर फिरत आहे। सनी देओलचा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो मुंबईच्या रस्त्यावर फिरत असताना दिसत आहे। व्हिडिओमध्ये दिसते की सनी देओल हा एका रिक्षाला धडकतो। त्यानंतर तो रिक्षामधून रिक्षा चालवणारा उतरतो आणि सनी रिक्षामध्ये बसतो। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच सफर या आगामी चित्रपटाच्या शूटिंग मधील आहे। आता स्वतः सनी देओलने याबद्दल माहिती दिली आहे। सनी देओल ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये तो शूटिंग करताना दिसत आहे। या व्हिडिओला त्यानं कॅप्शन दिले आहे, अफवाओं का सफर बस यहीं तक। व्हायरल झालेल्या व्हिडिओने चर्चेत आलेल्या आजचा उमेदवार चाहत पांडे यांना दारूना प्रभावाचा सामना करावा लागत आहे। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ झालेल्या आम आदमी पक्षाचा उमेदवार चाहत पांडे यांना मध्य प्रदेशातील निवडणुकीत दारूना प्रभावाचा सामना करावा लागत आहे। मध्य प्रदेशातील दमोह येथे राहणारे टीव्ही अभिनेत्री चाहत पांडे या वर्षी जूनमध्ये आम आदमी पार्टीमध्ये सामील झाली होती। भाजपचे ज्येष्ठ नेते जयंत मल्ल्या यांच्या विरोधात पक्षाने चाहत यांना दमोहमधून उमेदवारी दिली। त्याचवेळी काँग्रेसचे विद्यमान आमदार अजय टंडन याचाही या तिरंगी लढतीत सहभागी आहे। अभिनेत्री चाहत पांडेने अनेक टीव्ही मालिकेमध्ये काम केले आहे। त्याने वयाच्या 17व्या वर्षी पवित्र बंधन या टीव्ही शोमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली। टीव्ही अभिनेत्री चाहत पांडे तेनाली रामन, राधाकृष्णन, सावध इंडिया, नागिन 2, दुर्गा माता की छाया, अलादीन आणि क्राईम पेट्रोलसह अनेक मालिकांना दिसली आहे। सध्या ती नात झवेरिया जंजीर या टीव्ही शोमध्ये महुआची भूमिका साकारत आहे। विधानसभा निवडणूक प्रचाराच्या दरम्यान चाहत पांडेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। यामध्ये चाहत पांडे ही लडका आग मारे या गाण्यावर थिरकली होती। तिचा या व्हिडिओवर काहींनी नाराजी व्यक्त केली तर काहींनी कौतुकही केले आहे। दीपिका पदुकोण सध्या तिचा एका व्हिडिओमुळे चांगलीच चर्चेत आहे। दीपिकाचा रील इंस्टाग्रामवर सर्वाधिक पाहिला जाणारा रील बनला आहे। बॉलिवूडची लेडी स्टार दीपिका पदुकोणचा एका इंस्टाग्रामच्या रीलने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे। तिचा सो एलिगंट सो ब्युटिफुल हा आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे। तिचा याच व्हिडिओने आता आणखी एक रेकॉर्ड केला आहे। दीपिका पदुकोणचा हा रील इंस्टाग्रामवर सर्वाधिक पाहिला जाणारा व्हिडिओ ठरला आहे। दीपिकाने इंस्टाग्रामवर चांगलीच ॲक्टिव्ह असते। अलीकडेच तिचे चाहत्यांसह एक व्हिडिओ शेअर केला आहे, जस्ट अ वाव लुकिंग असं म्हणत दीपिकाने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे। दीपिका पदुकोणचा हा रील इंस्टाग्रामवर सर्वाधिक पाहिला जाणारा व्हिडिओ ठरला आहे। काही दिवसापूर्वी दीपिकाने एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिने व्हायरल ट्रेंड जस्ट अ वाव लुकिंग या ट्रेंडचा समाचार घेतला आहे। या रीलवर दीपिकाच्या चाहत्यांनी व सेलिब्रिटींनी मजेशीर प्रतिक्रिया दिली होती। अभिनेता विशाल निकम हा सध्या त्याचा एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आहे। नुकताच विशालने त्याचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला। या व्हिडिओमध्ये विशाल हा एका चाहत्यासोबत सेल्फी काढताना दिसत आहे। विशालचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी विशालचं तोंड भरून कौतुक केलं आहे। विशालनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की एका चाहत्या विशालसोबत सेल्फी काढण्यासाठी थांबला आहे। त्या चाहत्याकडे बटनाचा मोबाईल आहे। विशाल हा त्याचा चाहत्याचा मोबाईल घेतो आणि मोबाईलचा बॅक कॅमेऱ्यामध्ये त्या चाहत्यासोबत सेल्फी काढतो। त्यानंतर विशालचा चाहत्या आनंद होतो। विशालने हा व्हिडिओला कॅप्शन दिलं, जो भी मैं चाहूँ वो पाऊँ जिंदगी में जीत जाऊँ और मुझे लगता है भगवान की कृपा से मुझे जो चाहिए मुझे मिल गया है। असाच प्रेम आणि तुमची साथ कायम माझ्यासोबत राहू द्या। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये उर्फी ही एअरपोर्टवर एका लहान मुलासमोर उभी राहिलेली दिसत आहे।
हा लहान मुलगा उर्फीला पाहिल्यानंतर रडायला सुरुवात केला. आपल्या फॅशनमुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या उर्फी जावेदचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी ही एअरपोर्टवर एका लहान मुलासमोर उभी राहिलेली दिसत आहे. हा लहान मुलगा उर्फीला पाहिल्यानंतर रडायला सुरुवात करतो. उर्फीचा आणि या लहान मुलाच्या व्हिडिओची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये उर्फी ही व्हाईट ड्रेस आणि मोकळे केस अशा लुकमध्ये दिसत आहे. उर्फीचे हात हा व्हिडिओमध्ये दिसत नाहीत. अशातच एक कुटुंब उर्फीसोबत फोटो काढण्यासाठी येते. या कुटुंबातील लहान मुलगा हा उर्फीला पाहिल्यानंतर लगेच रडायला सुरुवात करतो. त्यानंतर उर्फी त्या मुलाला सॉरी म्हणते असं व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते. उर्फीचा हा लुक पाहिल्यानंतर तो लहान मुलगा रडायला लागला. त्यानंतर उर्फी त्या मुलाला म्हणते डर क्यों रहे हो, सॉरी भाई सॉरी यार.